नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS या ऑनलाईन अकॅडमीमध्ये तसंच MTS या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे। आज ज्या विषयावरती आपण बोलणार आहोत म्हणजे अर्थात आपली जी काही MTS ही जी टीम आहे ही स्पर्धा परीक्षा या विभागावरती कार्य करते आणि तुम्ही आम्हाला ओळखतात। बरेच प्रोग्राम्स आपले झालेले आहेत, बरेच काही व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवलेले आहेत। वेगवेगळ्या पदांसाठी या वेगळ्या पद्धतीने निवड प्रक्रिया असते याची सर्वतोपरी माहिती तुमच्यापर्यंत उपलब्ध करून दिलेली आहे। तर आज जो पार्ट आपण घेणार आहोत किंवा आज ज्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत तर तो जो विषय आहे तो आहे PSI, STI आणि ASO ही जी 3 पदांसाठी PSI, STI आणि ASO ही जी MPSC मार्फत गट ब ची म्हणजे थोडक्यात हे गट ब लेवलची पदं आहेत। तर या पदांसाठी जी निवड केली जाते किंवा ही पदं भरली जातात तर त्याचा नेमका काय स्वरूप आहे, तर या सगळ्यांची डिटेल माहितीचा एक व्हिडिओ आमच्या MTS या टीमकडून तुमच्यासमोर ठेवला गेलेला आहे। तो तुम्ही कदाचित पाहिला नसेल तर तो पाहून घ्या। त्याच्यामध्ये पूर्ण किती विषय आहेत, अभ्यासक्रम काय आहे, निवड प्रक्रिया कशी आहे, त्याच्यामध्ये काय पात्रता असावी लागते, ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत। परंतु आज मी जो तुमच्यासमोर उभा आहे तो त्यामध्ये असणारा जो महत्त्वाचा एक विषय आहे आणि त्या विषयासंदर्भात आपण आज चर्चा करायची आहे। आणि तो विषय जो PSI, STI, ASO या पदांसाठी जो आपल्याला महत्त्वाचा अंकगणित हा जो विषय आहे आणि त्याचबरोबर अंकगणित, बुद्धिमत्ता त्यालाच बुद्धिमापन असं सुद्धा म्हणतात। बुद्धिमापन, तर या विषयाबद्दल आपण जाणून घेणार आहोत की हा विषय जो आहे याचे आपण जे काही माहिती पाहणार आहोत तर त्या विषयाची ओळख आपण करून घेणार आहोत। याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे। त्याचबरोबर या विषयाची व्याप्ती काय आहे, याची व्याप्ती, त्याचबरोबर त्याचं स्वरूप काय आहे आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये या विषयाचं महत्त्व काय आहे। आणि मग आता हा जे झालेले बदल आहेत याच्यामध्ये होत गेलेले बदल तर या विषयावर आज आपण आजचा हा जो काही आपण जो सेशन पाहत आहोत तर याच्यामध्ये आपण या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत मित्रांनो। तर आता लक्षात घ्या की अंकगणित आणि बुद्धिमत्ता, तर अंकगणित किंवा गणित हा जो विषय आहे हा आपल्याला परिचित आहे। म्हणजे जी मुलं अगदीच नवशिकी आहेत म्हणजे स्पर्धा परीक्षेकडं आत्ताच ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं किंवा ऑलरेडी जे आता लास्ट इयरला आहेत आणि ज्यांनी सुरुवात केली की स्पर्धा परीक्षेकडं येण्याची, त्यांच्या ती सुरुवातीची पायरी आहे, तर त्यांना गृहीत धरून म्हणजे या सगळ्यांसाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की गणित हा जो विषय आहे हा आपल्या माहितीतला आहे। म्हणजे हायस्कूल लेवलला अकॅडमिकमध्ये आपण गणित शिकलेलो आहे। आता कदाचित काही मुलं BA झाली असतील किंवा BCom झाली असतील किंवा कदाचित जे काही गणित 10वीपर्यंत होतं ते गणित त्यांना माहीत नसेल पुढचं, पण पुढचं नाहीच आहे। म्हणजे आपल्याला 10वीपर्यंतच गणित हा विषय इथं स्पर्धा परीक्षेला सुद्धा आहे आणि मग तो विषय आपल्या परिचित आहे। परंतु बुद्धिमत्ता हे त्यालाच बुद्धिमापन असं म्हणतात, तर हा विषय आपल्याला नवीन आहे। म्हणजे आपल्याला हायस्कूल लेवलला हा विषय नव्हता। तर मग हा विषय नेमका काय आहे, याच्यावरती किती प्रश्न विचारले जातात हे आपल्याला पाहायचं आहे। तर पहा, पहिल्यांदा आपण या विषयाची ओळख करून घेऊयात। तर ओळख म्हणजे काय, तर या आपल्याला माहिती आहे की गणितामध्ये सगळे आकडेवारी, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, मग त्याच्यामध्ये आणि मग वेगवेगळे आपण जे काय हायस्कूलला शिकलो शेकडेवारी असेल, नफा तोटा असेल, सरळ व्याज, चक्रव्याज व्याज असेल, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, म्हणजे अनेक, म्हणजे आता मी काय सगळा तुम्हाला आता या सेशनमध्ये मी तुम्हाला सगळे टॉपिक नाही सांगत आहे, परंतु आपल्याला थोडीफार त्याची ओळख आहे। आणि बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या बुद्धीचं जे काही स्किल आहे किंवा जी बुद्धी आपल्याला आहे, आता त्या बुद्धिमापन जरी असं याचं नाव असलं
तरी बुद्धी मापण्यासाठी असं काही कुठलंही एकक म्हणजे तयार केलेलं नाही आहे किंवा यंत्र तयार केले किंवा त्याच्यामध्ये आपण ते मोजू शकतो हां, की त्याला बाबा आपण कसं एखाद्या वस्तूचं वजन मोजतो, आपण किलोमध्ये मोजतो, ग्रॅममध्ये मोजतो. छोटी वस्तू असेल तर आपण ग्रॅममध्ये सांगू, मोठी असेल तर आपण किलोग्रॅममध्ये सांगू, त्याच्यापेक्षा मोठं काय असेल तर आपण ते टनामध्ये सांगू. तसं बुद्धीचं माप घेण्यासाठी काय तसं एकक तयार झालेलं नाही आहे. तर हे फक्त जो काही मेंदूचा भाग असतो, आपण तो मेंदू कसा युटिलाइज करतो, कसा वापरतो, वेगवेगळे प्रश्न आपण कशा पद्धतीनं हाताळतो, तर हे सगळं हे बुद्धीच्या साहाय्याने ह्या क्रिया होत असतात. हळूहळू आपल्याला सगळं समजणार आहे. तर हा जो विषय आहे ना, हा काय करतो तर हा आपल्या मेंदूचा विकास करतो, म्हणजे मेंदूला व्यायाम देणारा हा विषय आहे. आणि याच्यामधून आपण वेगवेगळ्या प्रसंगामध्ये तो वेगवेगळे प्रसंग कशा पद्धतीनं हाताळतो ह्याचे आपल्याकडं किती हातोटी आहे हे ह्या विषयाच्या अभ्यासातून किंवा ह्या विषयामुळं आपल्याला ते समोर मांडता येतं, किंवा आपण जे काही प्रसंग येतील त्याच्या सामोरे कसं जातो हे ओळखण्यासाठी हा विषय आहे. म्हणजे आयोगानं हा विषय जो अभ्यासक्रमामध्ये घातलेला आहे, तर या विषयाचं 2010 पासूनचा जर आपण आढावा घेतला, म्हणजे 2010 ते साधारण, म्हणजे मी आता 2012पर्यंत म्हणतो, 2012पर्यंत या विषयासाठी एकूण 2012पर्यंत एकूण किमान 20 प्रश्न असायचे. एक 20 प्रश्न यावरती विचारले जायचे. पण त्यावेळेला काय होतं की 2012पर्यंत जास्तीत जास्त म्हणजे जवळपास 85 ते 90% प्रश्न हे गणितावरती असायचे आणि बुद्धिमापनचे प्रश्न कमी असायचे. पण हळूहळू हा जो काही पॅटर्न आहे, म्हणजे प्रश्न विचारण्याचं जी काही संख्या आहे किंवा प्रश्नांची जी काठिण्य पातळी आहे ही बदलत गेली. म्हणजे काळानुसार याच्यामध्ये बदल होत गेला आहे. आता हा बदल का झाला ते आपल्याला पाहायचं आहे. तर या विषयाच्या व्याप्तीबद्दल बोलायचं झालं तर हा विषय जो आहे तो अगदी म्हणजे एकदम आपण म्हणूया की क्लास 3 लेवलपासून क्लास 1 पर्यंतच्या जे काही पदं भरली जातात आणि त्याच्यासाठी ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, म्हणजे आता उदाहरण सांगायचं झालं तर पोलीस भरतीची परीक्षा असते, हां, त्यांचे पेपर वेगळे, त्यांनाही हा विषय आहे. त्यानंतर मग सरळ सेवा आहे, म्हणजे तुमचे टंकलिपिक असतो, तलाठी इत्यादी ही सरळ सेवेमार्फत जी काही पदं भरली जातात. त्यानंतर ही पदं आहेत PSI, STI, ASO, MPSC मार्फत भरली जातात, किंवा आणि जी पुढची पदं आहेत म्हणजे राज्यसेवेच्या जे काही परीक्षा घेतल्या जातात, UPSCची परीक्षा असते, त्यानंतर बँकिंगच्या परीक्षा असतात, इतर काही वन विभागाच्या परीक्षा असतात, समाज कल्याण, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या पदासाठी होणारी स्पर्धा परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये मित्रांनो हा जो अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा विषय आहे हा अनिवार्य आहे, हा कंपल्सरी आहे. आता त्याच्या फक्त काठिण्य पातळीमध्ये फरक पडत जातो, मग तो कसा पडत जातो, त्याची तयारी कशी करायची आहे हे सगळं आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. परंतु या विषयाची सुरुवात अगदी म्हणजे बेरजेपासून जरी होत असली तरी पण पुढं काठिण्य पातळी वाढत जाते. जसं जसं आपण उच्च लेवलला जाण्याचा प्रयत्न करू तशा पद्धतीनं हा विषय असा बदलत जातो. पण मूळ विषय तो मात्र सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी आहे हे लक्षात असू द्या. त्यानंतर याचं जे काही म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धत आहे ही बदलत निघाली आता. म्हणजे काळानुरूप जे काय बदल होत जातात, आपल्याला माहीत आहे की डार्विननं एक सिद्धांत मांडला होता की तर तो त्या सिद्धांताप्रमाणे की हळूहळू बदल होत चालला आहे. म्हणजे आज प्रशासनामध्ये अशा उमेदवाराची गरज आहे की जो सर्वगुण संपन्न असेल, म्हणजे त्याला पूर्ण ज्ञान त्याला त्या विषयाचं असावं आणि समोर येणारा कोणताही प्रसंग त्याला स्वतः हाताळता यावा हा उद्देश आहे प्रशासनाचा. म्हणजे तुम्ही जर एखाद्या अधिकारीच्या पदावर बसला असाल आणि तुमच्यासमोर एखादा प्रसंग आला असेल, तो प्रश्न तुम्हाला सोडवायचा असेल, ती समस्या आहे ती तुम्हाला सोडवायची आहे, आणि मग तुम्ही कोणाचाही सल्ला न घेता तुमच्या बौद्धिक क्षमतेचा वापर करून तो प्रश्न त्या ठिकाणी त्या वेळेमध्ये तुम्हाला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. म्हणजे यासाठी जी काही आपल्या बुद्धीचा विकास व्हायला पाहिजे तो विकास झालेली मुलं ही प्रशासनामध्ये आज गरजेची आहेत. आणि म्हणून हा विषय अभ्यासक्रमामध्ये अनिवार्य ठेवला. आणि हा एकमेव विषय आहे की इथं जी काय आपली बुद्धी आहे ती अनेक पद्धतीनं विचार करू शकते.
मला जर तुम्हाला सांगायचं झालं, मला आवर्जून सांगावं वाटतं की मी हा विषय शिकवतो तुम्हाला. गेली बरीच वर्ष झाली मी ह्या विषयाचा अभ्यास करतो आहे, हा विषय मी शिकवतो आहे. गेली 15-20 वर्ष मी हा विषय शिकवतो आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला नक्की सांगतो की या विषयामध्ये कसं असतं, मार्क्स गमवायला चान्स नाही आहे. म्हणजे मार्क्स गमावा आपण म्हणतो ना, आपलं माझं उत्तर चुकलं सर, मार्क्स गेला माझा, इथं नाही आहे, ती संधीच नाही. इथं तुम्ही कंपल्सरी मार्क घ्यायचाच. कारण का, तर तो प्रश्न सोडवण्यासाठी त्याला अनेक मार्ग असतात. तसं इतर विषयामध्ये नाही. तर इतर विषयामध्ये कसं आहे की ते जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, नेमकं उत्तर, ते जर तुम्हाला अचूकपणे माहीत असेल, तुमच्या स्मरणात असेल, तरच तुम्ही उत्तर देऊ शकता. म्हणजे समजा एखादे समाजसेवक आहेत आणि त्यांचा जन्मदिनांक तुम्हाला विचारलेला आहे आणि नेमकं तुम्हाला त्याच समाजसेवकाचा जन्मदिनांक माहीत नाही आहे. मग माहीत नसेल तर तुम्ही कितीही आठवण्याचा प्रयत्न केला, कितीही मेंदूला ताण दिला, तरी तुम्हाला ते आठवणार नाही. कारण तुमच्या आतमध्ये ते फीड झालेलंच नाही. कारण तर ते तुम्ही जर ते वाचलं असेल, लक्षात ठेवलं असेल, तरच त्याचं उत्तर देऊ शकता. परंतु या विषयातले जे प्रश्न येतात तिथं तसं नाही आहे. तिथं तुम्ही या ना त्यानं या मार्गानं तो प्रश्न सोडवू शकताच. हा तो फरक आहे. त्यामुळे ही जी मार्क्स आहेत ना, ही हुकमी मार्क्स आहेत. मग आता मी तुम्हाला सांगितलं की हे 20 प्रश्न साधारण तोपर्यंत होते. आता 13 पासून पुढं 15 प्रश्न या विषयावरती विचारले जातात. 15 प्रश्न हे ह्या अंकगणित आणि बुद्धिमापन या विषयावरती विचारले जातात. आता पूर्वी ज्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षा व्हायच्या तिथं काय होतं, तिथं जी अभ्यास केला जायचा तो एक आपल्याला माहिती आहे की तो रट्टा मारणं, म्हणजे जेणेकरून त्याला पण दुसरा शब्द आहे की घाशीराम, म्हणजे तेच लिहायचं वाचायचं पाठ करायचं आणि मग त्याच अनुषंगानं प्रश्न येणार आणि मग उत्तरं द्यायची. तर तो जी काही पद्धत होती किंवा त्यावेळी ज्या पद्धतीनं प्रश्न विचारले जायचे त्याच्यामध्ये आता पूर्णतः बदल झालेला आहे मित्रांनो. म्हणजे आता ही पद्धत नाही आहे लागू पडत. म्हणजे आता तुम्ही कितीही अभ्यास केला असेल, कितीही तुम्ही पाठांतर केलं तरीसुद्धा तुमच्या समोर जे काही प्रश्न असणार आहेत ते तुम्हाला नवशिकेच असणार आहेत. आणि त्यामुळं आपल्या बुद्धीचा सर्वांगीण विकास होणं, त्याला जसं आपण एखाद्या शस्त्राला धार लावणं म्हणतात तशा पद्धतीनं मेंदूला धार लावणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग आता त्याचे जे काही बदल होत चालले आहेत, म्हणजे या प्रश्नांच्या पातळीमध्ये आता आपण सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत. मी तुमच्यासमोर हा सगळा आढावा ठेवणार आहे. म्हणजे हा जो आज आपण जो पाठ पाहतोय हा पहिला पाठ आहे. याचे पुढं आणखी 1-2 पार्ट्स बनतील. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी डिटेल आजपर्यंत 2010 पासून आजपर्यंत जे काही पेपर झाले त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नामध्ये त्याच टॉपिकचा प्रश्न मग तो कसा बदलत गेला, काठिण्य पातळी कशी वाढत गेली, आता आयोगाला काय अपेक्षित आहे हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण तुम्ही फक्त हे लक्षात घ्या की ह्या विषयाची तयारी ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण इथं मी बोललो आत्ताच की याच्यातला मार्क्स जो आहे ना, हा प्रश्न आहे ना, हा गमवायचा अधिकारच नाही आम्हाला आणि हा गमवतच नाही. गमावणंच अशक्य आहे, ह्याचे मार्क्स घालवणं अशक्य आहे. इतका सोपा, फक्त हा समजून घ्यावा लागतो. ह्याच्या सुरुवातीपासून सुरुवात करावी लागते आणि मग त्याची सुरुवातीपासून सुरुवात कशी करायची, त्याचं बेसिक काय आहे, मग पुढं तो विषय कसा वाढत गेला, प्रश्नांची काठिण्य पातळी कशी वाढत गेली, हे आपण सगळं पाहणार आहोत. जे काही घटक आपल्याला पाहायचे आहेत याच्यामध्ये एकूण जवळपास 40-42 घटक आहेत, घटक उपघटक धरून. तर ते सगळे घटक आपण पाहणार आहोत. हा सगळा पुढचा जो अभ्यासक्रम आपला सुरू होईल त्यावेळेचं ते पाठ असेल. परंतु आता हे समजून घ्या की याच्यामध्ये जो काही बदल होत गेला, म्हणजे काही प्रश्न आहेत. आता जर तुम्ही जुने पेपर काढून पाहिले, स्पर्धा परीक्षेचे जर पेपर तुम्ही घेतले, त्यातला गणिताचे जे प्रश्न आहेत, गणित आणि बुद्धिमापनचे जे 15 प्रश्न असतात, कदाचित ते शेवटचे 15 असतील, म्हणजे 86 पासून, किंवा काही प्रश्नपत्रिकेमध्ये ते मध्येच आहे. तर ते जर प्रश्न तुम्ही पाहिले तर बरेचसेच प्रश्न तुम्हाला असे दिसतील, तुम्हाला ओळखीचे दिसतील, म्हणजे तुम्ही सोडवू शकाल. ओळखीचे याचा अर्थ असा आहे की तो प्रश्न, त्या प्रकारचा प्रश्न तुम्ही हायस्कूल लेवलला कधीतरी शिकला होता आणि ते तुम्ही सोडवले होते आणि अजूनही ते काही सूत्र तुम्हाला पाठ आहेत आणि तो प्रश्न तुमचं मन सांगेल की हा येतोय मला सोडवायला. पण असे प्रश्न हे विचारले गेले होते, आता विचारतील असं आपण नाही म्हणू शकत. म्हणजे आता जो काही बदल होत गेला तर तो बदल आता आपण ह्या आजच्या जे काही आज जो मी पाठ तुमच्यासमोर ठेवतोय याच्यामध्ये तुम्हाला फक्त मी हे दाखवून देणार आहे की हा कसा पद्धतीनं प्रश्नांच्या पातळीमध्ये, म्हणजे काठिण्य पातळीमध्ये बदल होत गेला. एका उदाहरणाच्या साहाय्याने आपण समजावून घेऊया. मी तुमच्यासमोर एक प्रश्न ठेवतोय, तो आहे 2004च्या पेपरमधला. म्हणजे 2004ला PSI STI आणि असिस्टंट म्हणत होते त्यावेळेला. तर त्यामध्ये विचारलेला प्रश्न जो आहे तो प्रश्न मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तो आपण सोडवूया. मग आता त्याच कन्सेप्टमध्ये हा काळ काम वेग या
प्रकरण जो आहे हां, आपल्याला हायस्कूल लेवलला ते प्रकरण होतं, वेग वेळ अंतर अशा नावाने. आता आपण त्याला काळ काम वेग म्हणतो. त्याच्यामध्ये पुन्हा अनेक उपघटक आहेत, म्हणजे काळ काम वेगामध्ये मग वेगळे प्रश्न आहेत, वेगळे नमुने आहेत, ते सगळं आपण पाहायचं आहे. परंतु आपण उदाहरणं म्हणजे तुमच्या लक्षात यावं की काय बदल होत गेला आहे, म्हणजे मला आता किती अपडेट व्हायला पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल. तर आता तो प्रश्न असा होता 2004च्या पेपरमधला, एक काम 12 माणसे. म्हणजे प्रश्न काय पहा, मी तुम्हाला ओळख करून देतो. तर प्रश्न काय आहे, तर 12 माणसे 2004चा प्रश्न आहे हां, 2004. तर प्रश्न असा आहे, 12 माणसे, मी पूर्ण प्रश्न लिहित नाही, प्रश्न वाचतो सावकाश आहे का. 12 माणसे एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. एक काम आहे आणि 12 माणसांना 20 दिवस लागतात ते काम पूर्ण करायला, 20 दिवस लागतात. तर तेच काम करण्यासाठी 15 माणसांना किती दिवस लागतील. तर काम तेच काम 15 माणसे किती दिवसात पूर्ण करतील, दिवस किती असं विचारले प्रश्नामध्ये. फक्त झलक मी तुम्हाला दाखवायला लागलो मित्रांनो, दिवस बरोबर मी प्रश्नचिन्ह म्हणतो. प्रश्न काय पहा, तर एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात, तर तेच काम करण्यासाठी 15 माणसांना किती दिवस लागतील. अतिशय सोपा प्रश्न आहे, तोंडी प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे की हा माणसे आणि दिवस हा जो प्रश्न आहे हा व्यस्त चलाचा प्रश्न आहे, आणि व्यस्त चलन आणि समचलन आपण शिकलो आहे बरोबर. म्हणजे का, तर माणसं वाढली तर काम कमी दिवसात पूर्ण होणार आहे. माणसं कमी झाली, एखादं काम असेल तिथं 10 माणसं कामाला लावल्यात, आणि ते जर काम 15 दिवसात होत असेल, आणि 10च्या ऐवजी जर समजा 20 माणसं केली, आपण माणसं डबल केली, तर काम कमी वेळेत पूर्ण होईल ना. काम पण मग निम्म्या दिवसातच पूर्ण होईल ना, नाही का. आणि माणसं जर कमी केली तर मग कामाला पूर्ण होण्यास लागणारे दिवस वाढतील, म्हणजे ह्याला व्यस्त चलन म्हणतात. आणि मग आता व्यस्त चलनाचा गुणाकार समान असतो आपल्याला माहिती आहे. म्हणजे ह्याचं उत्तर काढायला आपल्याला 12 गुणिले 12 माणसे 20 दिवस म्हणजे गुणिले 20, आणि मग ह्याच्याबरोबर असणार 15 माणसे, मला दिवस माहीत नाही, म्हणजे दिवस किती, समजा मी 1 म्हटलं, झालं माझं 15 फक्त इकडे घेतलं मी, म्हणजे 12 गुणिले 20 भागिले 15 बरोबर मला आता दिवस मिळेल. हां, मग मी कॅल्क्युलेशन केलं, 5ने भाग लावला मी, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 3 एके 3, 3 चौक 12 आणि 4 चौक 16, म्हणजे किती दिवस लागतील, 16 दिवस लागतील. हा प्रश्न या पदासाठी विचारला होता, कधी, 2004ला. आता याच कन्सेप्टवर, याच प्रकरणावरती 2011ला STIच्या पेपरमध्ये काय प्रश्न विचारला पहा. म्हणजे हे एकच प्रकरण आहे बरं का, म्हणजे ह्याच प्रकरणावर 2011ला काय प्रश्न विचारला पहा. म्हणजे कसं काठिण्य पातळी बदलत चालली आहे, आणि मग त्या अनुषंगानं आपल्याला पुढं कसे प्रश्न येतील याचा एक आढावा तयार करून मग आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो. आणि यासाठीच आम्ही तुमच्यासोबत आहोत की आता पुढं आपल्याला काय नेमकी तयारी केली पाहिजे, आणि यासाठी पाठीमागचीही आपल्याला काही माहिती, बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. तर आता पुढचा प्रश्न आहे बघा, 2011चा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतोय, याच कन्सेप्टवरचा, म्हणजे जे काही हेच प्रकरण आहे. आता जो हा मी प्रश्न सोडवला हा ज्या कन्सेप्टवर होता किंवा ज्या घटकातला होता त्याच घटकावरती 2011ला STIच्या पेपरमध्ये, म्हणजे 2011ला काय प्रश्न विचारला होता पहा. मी प्रश्न वाचतो. एक माणूस एक काम 6 दिवसात पूर्ण करतो. एक माणूस आहे, आता तर आहे तसा मी वाचतोय, आयोगाचा प्रश्न आहे. तुम्ही माणूस शब्द आहे तो तसाच दिलेला आहे, पेपरमधलाच प्रश्न आहे. तर एक माणूस एक काम 6 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे एक माणूस काम काय आहे माहीत नाही, पण 6 दिवसात करतो. 6 दिवस त्याला लागतात, आणि त्याचा मुलगा तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे त्याच माणसाच्या मुलाला जर ते काम करायला लावलं, मुलगा असेल त्याचा, तर तो ते काम करायला 18 दिवस घेतो असं विचार. आता प्रश्न असा विचारला, परत वाचतो पहा, एक माणूस एक काम 6 दिवसात पूर्ण करतो आणि त्याचा मुलगा तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो. जर त्या दोघांनी एकत्रित काम केले तर ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील असा प्रश्न विचारला आहे. पूर्ण प्रश्न मी पुन्हा एकदा वाचतो बघा. एक माणूस एक काम 6 दिवसात पूर्ण करतो आणि त्याचा मुलगा तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो. जर त्या दोघांनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम करण्यास किती दिवस लागतात असा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय काय मी देत नाही, आपण उत्तर काढू त्याचं. हां, आता हा प्रश्न तुम्हालाही सोडवता येईल. हे
आता मला सांगण्याचा मुद्दा हा आहे की आता असे प्रश्न अनेक पद्धतीनं आपण सोडवू शकतो. इथं आपल्याला लॉजिक वापरता येतो. आपल्या बुद्धीला कस लावून वेगवेगळ्या पद्धतीने त्या प्रश्नाचा विचार करून आपण त्याचं उत्तर काढू शकतो. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो किंवा आत्ताही म्हणतोय, अगदी मी खात्रीनं म्हणतोय की अरे बाबांनो, या विषयातले जे प्रश्न आहेत ना, ते प्रश्नाचे मार्क्स तुम्ही गमावू शकत नाही. तुम्हाला अधिकारच नाही तो मार्क्स गमावायचा. नो, नेव्हर, नथिंग. कारण तिथं अनेक मार्ग आहे तो प्रश्न सोडवायला. त्यामुळे तुमचा मेंदू लॉक होतच नाही. आहे तो रस्ता लॉक झाला, दुसरा रस्ता शोधा, शॉर्टकट शोधा, लॉंगकट शोधा, परंतु उत्तर हे येणारच. आणि एवढी तयारी आपल्याला त्याची करायची आहे. आम्ही ती करून घेणार आहोत. तर आता बघा, हा प्रश्न पहिल्यांदा मी तुम्हाला सोडून दाखवतो. असा काय तर एक माणूस 6 दिवसात काम करतोय. मग आता म्हणजे 6 दिवसात जर तो एक काम पूर्ण करत असेल तर तो एका दिवसात किती करत असेल? कॉमन सेन्स आहे तो. म्हणजे ही एक व्यक्ती, हे एक माणूस एका दिवसात किती काम करणार? एका दिवसात तर 1/6 करणार ना. काही काम काय आम्हाला माहीत नाही हो, पण ते पूर्ण करायला त्याला 6 दिवस लागतात. बस एवढंच आम्हाला माहिती आहे. आपण उदाहरण घेऊ एखादं. समजा काहीतरी 36 चपात्या खायच्या आहेत, काम आहेत, चपात्या खायचं काम धरूया आपण. आहे तशी रेकॉर्ड आहे. 36 चपात्या तुम्हाला जर 36 खातात काय? हो, दररोज खाल्ल्यावर होतात 36. तर ते 36 चपात्या खाणं त्याचं जर काम असेल आणि त्याला 6 दिवस लागत असतील, तर तो दिवसाला किती चपात्या खाणार आहे? मग आपण 36/6 करणार ना, नाही का? म्हणजे 6 चपात्या दिवसाला खाणार, म्हणजे 6 दिवसाची 36. तर ते जाऊ दे. मी इथं आपल्याला समजलं की एका दिवसाचं काम करायचं, काम 1/6 केलं. आता तो मुलगा, म्हणजे त्याचा मुलगा, तो एका दिवसात किती काम करेल? एका दिवसात तर तो करेल 1/18. एका दिवसात हा 1/6 काम करतो, हा 1/18 करतो. मग दोघं मिळून किती करतील? तर दोघं मिळून करतील 1/6 अधिक 1/18. हे दोघं मिळून करतील. मग आता दोघांनी मिळून ते किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न विचारला आहे. मग ते जर दोघांनी मिळून 100 दिवस काम केलं तर ते काम पूर्ण होतं, म्हणजे बरोबर समीकरण झालं. मग आता हे समीकरण झालं, हे सोडवायचं आहे. मग तिरकस गुणाकारण आपल्याला बेरीज करायची. आता ही बेरीज जर आपल्याला शिकावी लागणार आहे, म्हणजे हा बेसिकमध्ये भाग येतो. काही बेसिकचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, म्हणजे अंकगणिताची बाराखडी म्हणून 3 पार्ट्समध्ये एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. म्हणजे 3 पार्ट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी बेरजेपासून सगळं शिकवलेलं आहे. म्हणजे आता बघा, मग ह्याची बेरीज आपण करू. 18×1=18 अधिक 6×1=6 आणि छेद 18×6 ह्याचा गुणाकार खाली होईल. ही किंमत असेल x ची, इकडे 1 आहे, तर बेरीज केली 18 आणि 6 24, तर म्हणतो मी 24. आता हे 24/6/6/18 असं होईल. आणि बरोबर 1 आहे, इथं x आहे, हे तिकडे गेलं की उलटं होईल. म्हणजे तुम्हाला उत्तर मिळायला लागलीच. इथं ही किंमत आहे, इथं बरोबर 1 आहे आणि इथं x आहे. आता हे जर मी तिकडे घेतलं तर उलटं होईल. म्हणजे x बरोबर 6×18 गुणाकार मी करत नाही, भागिले 24. ही माझं आता उत्तर येणार आहे. आता फक्त मला कॅल्क्युलेशन करायचं आहे. भाग लावतो मी. 6 भाग लावूया. बघा, 6 ने भाग बसतो. 6×1=6, 6×4=24 आणि मग ह्याला 18/4 आहे, म्हणजे 2 ने भागला, 2×9=18, 2×2=4, म्हणजे उत्तर आलं 9/2. म्हणजे हे उत्तर आहे पॉईंटमध्ये 4.5 दिवस. म्हणजे त्या दोघांना एकत्रित काम करायला 4.5 दिवस लागतात. आता हे झालं, या नमुन्याने मी सोडवलं. समजा मला यातलं काहीच माहीत नाही, नो, नेव्हर, नथिंग, मला काहीच कळत नाही, पण मला हा प्रश्न सोडवायचा. बस प्रश्न मला समजला आहे. माझ्या मेंदूला सूचना गेली की बाबा एक काम आहे, एक माणूस आहे, 6 दिवसात पूर्ण करतो, त्याचा मुलगा ते काम 18 दिवसात करतो, दोघांनी मिळून काम केलं तर किती दिवस लागतील? आता पाहूया हाच प्रश्न दुसऱ्या पद्धतीने कसा. काठिण्य पातळीला पण फरक लक्षात घ्या आणि आपला मेंदू कसा प्रश्न तो सोडवू शकेल, म्हणजे तुम्हाला फक्त मी त्याचा एक अंदाज दाखवतोय. म्हणजे जेणेकरून मला काही करून तुमच्या मनातील, कारण बऱ्याच मुलांच्या कमेंट्स, बरीच वर्ष मी या क्षेत्रात काम करतोय आणि त्यामुळं मला माहीत आहे की मुलांच्या अडचणी काय आहे, नेमका मुलांचा प्रश्न येतो कुठं, त्याच्याकडे सगळं असतं, त्याचा सगळा अभ्यास झालेला आहे, त्याची सगळी तयारी झालेली असते, तो कितीही कष्ट करत असतो तरीसुद्धा कुठेतरी त्याचा आत्मविश्वास ढासळला आहे, तो या विषयाला घाबरतो. आणि म्हणून तुम्हाला मी मुद्दाम वेळ घालवून आता हा प्रश्न आपल्या समजा मेंदूचा वापर करून एखाद्या अशिक्षिताला जरी, म्हणजे ज्याला फक्त अक्षर ओळख आहे, त्याच्या जरी समोर ठेवला तरीसुद्धा तो सोडवेल. अशा पद्धतीनं लॉजिक लावून आपण हा पण सोडवूया, म्हणजे तुम्हाला त्याची आयडिया येईल. म्हणजे पुढे जो काय आपण अभ्यासक्रम पाहणार आहोत, सगळा डिटेलमध्ये सिलेबस पाहणार आहोत, सगळे प्रकार पाहणार आहोत, भरपूर सराव करणार आहोत. आपल्याला मार्क्स गमवायचा नाहीच आहे, तरी पण आता हाच प्रश्न बघा वेगळ्या पद्धतीनं मी लॉजिकल सोडवतो, म्हणजे मेंदूचा वापर करतो. मला काही सूत्र माहीत नाहीत, इथं किमान मी सूत्र वापरली, एक्स म्हटलो वगैरे वगैरे, मी काहीतरी केलं. आता बघूया लॉजिकल सोडवला हा प्रश्न. पहा, मला प्रश्न समजलेला आहे.
प्रश्न काय समजला? एक माणूस 6 दिवसात काम करतो, मुलाला 18 दिवस लागतात, म्हणजे माणसाला 6 दिवस, माणूस 6 दिवस आणि मुलगा 18 दिवस. आता आपण काय करायचं आहे? तर दोघांनी एकत्रित काम केलं तर किती दिवस लागतील? मी एक काम गृहीत धरतोय, काही काम करा तुम्ही. समजा वृक्षारोपण करायचं काम आहे, पण किती रोपं लावायची आहेत हे ठरवण्यासाठी या दोघांचा आधार घ्यायचा. 6नं आणि 18नं भाग जाणारी कोणतीही संख्या तुम्ही घेऊ शकता. मी 90 ही संख्या घेतो. समजा 90 झाडं लावायचं काम आहे. पहा इकडं, ही 90 झाडे लावायची आहेत. ही झाडे वृक्षारोपण आहे, झाडे लावायचे काम आहे. जर त्या माणसाला म्हणजे त्या व्यक्तीला, तो माणूस असेल, पहा एकूण जर 90 झाडं लावायची असतील तर आपल्याला प्रश्न सांगितले त्याला 6 दिवस लागतात. मग तो एका दिवसात म्हणजे एका दिवसात तो माणूस किती झाडे लावेल? तर 90 भागिले 6 म्हणजे 6 एके 6 राहिले 3 30 झाले, 6 पंचे 30 म्हणजे तो 15 झाडे एका दिवसात लावेल. म्हणजे 15 झाडे तो मनुष्य एका दिवसात लावेल. साधा कॉमन सेन्स आहे. आता समजा त्या माणसाला बाजूला केला आणि त्याच्या मुलाला ते काम दिलं. काम काय आहे? 90 झाडं लावायचे आहे. मग आता तो मुलगा काम करणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की मुलाला किती दिवस लागतात? 18 दिवस लागतात. मग मुलगा एका दिवसात किती झाडं लावणार? आणि म्हणजे मुलगा एका दिवसामध्ये, मुलगा हा 1 दिवस 7 म्हणजे 1 दिवस किती झाडे लावेल? तर 90/18 म्हणजे 18 पंचे 90 म्हणजे तो 5 झाडे लावेल. आता मला हे खात्रीनं माहिती झालं की 15 झाडे लावतोय त्याचे वडील म्हणजे तो मनुष्य, त्याचा मुलगा दिवसाला लावतोय 5 झाडे. मग एका दिवसात दोघं मिळून किती लावतील? मग दोघे मिळून किती झाडं लावतील? तर दोघे मिळून लावतील हे वडिलांची 15 अधिक त्या मुलाची 5 म्हणजे एकूण झाडे झाली 20. म्हणजे दिवसाला 20 झाडे दोघं मिळून लावतात. संपला विषय. मला झाडं किती लावायचे आहेत? 90 लावायचे आहेत. मग दोघांनी मिळून लावायचे आहेत. आता सांगितलं त्यांनी आपल्याला की दोघांनी मिळून ते काम किती दिवसात होईल. मग आता 90ला मी काय करणार आहे? मी 20ने भागणार आहे. कारण का दिवसाला 20 लावतात. 90 झाडे लावायचे आहेत म्हणजे 90 भागिले 20 केलं, 0ला 0 गेली म्हणजे 9/2 पुन्हा पॉईंटमध्ये केलं म्हणजे 4.5 दिवस. म्हणजे त्याचं उत्तर मिळालं तुम्हाला 4.5. जवळपास मित्रांनो 90% सिलेबस जो काय अभ्यासक्रमामध्ये जे काही टॉपिक्स आहेत ह्यातले 90% पोर्शन हा केवळ लॉजिकल आणि आपली जी काही मेमरी आहे म्हणजे जी काही आपली जी बुद्धी आहे त्या बुद्धीचा वापर करून काही पाठ करायची गरज नाही, काही सूत्राला घाबरायचं कारण नाही. फक्त मात्र तिथं अट्टाशी आहे की जो बेसिक भाग आहे ना, मूळ कंटेन्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे एखादी वस्तू बनवायची असेल, आपण जर पनीर खात असू किंवा आणि हॉटेलमध्ये वेगवेगळ्या भाज्या आहेत, समजा काय तुम्हाला पनीरची भाजी खायची आहे तर तो पनीर कशापासून बनतो, त्याचा मूळ घटक काय? तर दूध हा मूळ घटक आहे, दूध. मग त्याचं तुम्ही दही खाऊ शकता, त्याचं लोणी करू शकता, त्याचं ताक करू शकता, त्याचं पनीर बनवू शकता, अनेक काही वेगवेगळे पदार्थ त्या दुधापासून बनवता येतात. पण मूळ घटक आपल्याला माहीत असायला पाहिजे. तसं या तुम्हाला मला अनेक उदाहरण देता येतील, परंतु या विषयामध्ये जर का तुम्हाला मूळ बेस काय आहे, बेस हे एकदा का समजलं तर मग पुढचा जो प्रवास आहे तो एकदम सुपरफास्ट एक्सप्रेशन आपल्याला जाता येतो, हे लक्षात घ्या. तर आज जे काय आपण थोडीशी त्याची ओळख पाहिली होती, आता जी मी तुम्हाला ह्याच्यावरती म्हणजे ह्याचा जो पार्ट 2 आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये मी तुमच्यासमोर आत्तापर्यंत हे जे पेपर घेतले होते आयोगाने, कुठल्या घटकाला किती प्रश्न विचारले गेले, साधारण कुठल्या प्रश्नाला त्यांनी महत्त्व दिलं, कुठल्या टॉपिकला जास्त महत्त्व दिलं गेलं, आणि ह्या सगळ्यांचा आपण थोडासा आढावा पुढच्या सेशनमध्ये घेणार आहोत. त्याच्या पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला मी पर्टिक्युलर अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा वेगळा भाग होईल. मग अंकगणिताला काय आपल्याला बेसिक लागेल, आपल्या जो बेसिक पार्ट आहे त्याच्यामध्ये कशाची गरज आहे, कोणकोणते पाहणे आपल्या जवळ पाहिजेत, आपल्या बॅगेत पाहिजेत अंकगणिताच्या बाबतीत, ते आपण बघणार आहोत. आणि मग त्यानंतर आपण बुद्धिमत्तेसाठी काय बेसिक लागेल आणि हे काय एवढे ते जे काय आपले 3-4 पार्ट्स तयार होतील हे तुम्हाला व्यवस्थित समजले तर पुढचा प्रवास हा अतिशय सोपा तुम्हाला असेल. परंतु मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की हा विषयातला जो काही प्रश्न असेल, अंकगणित आणि बुद्धिमापन विषयातला जे प्रश्न असेल, 15 प्रश्न विचारले जातात साधारण. हा या परीक्षेला, पूर्वपरीक्षेला पण तो विषय आहे, मुख्य परीक्षेला पण तो आहे. तर याच्यामधला आपल्याला मार्क्स गमवायचा नाही आहे, कारण एक मार्क्स हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे तुमचे जे सहकारी आहेत त्यांनी तुमच्यासमोर एक व्हिडिओ मी ठेवला होता MTSच्या मार्फत तुम्हाला ह्या परीक्षेचे सगळं म्हणजे पात्रता काय असते, निवड प्रक्रिया कशी असते,
किती परीक्षा घेतल्या जातात, मुलाखत घेतली जाते का, ह्या सगळं डिटेल्स आणि त्याचा अभ्यासक्रम काय आहे हे सगळं तुम्हाला समोर आम्ही तो ठेवलेला आहे. व्हिडिओच्या मार्फत आम्ही ते अपलोड केलेलं आहे. ते कोणी पाहिलं नसेल तर ते पाहून घ्या. आणि आता आपण पूर्ण हे अंकगणित आणि बुद्धिमापन ह्या विषयाची सुरुवात केलेली आहे. आज मी तुम्हाला फक्त त्याची ओळख सांगितली, तो विषय का घेतला असेल प्रशासनाने याच्याबद्दल आपण थोडंसं बोललो. आणि जो बदल होत गेला, आता मला हाच प्रश्न जो 2015ला विचारला हा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण फक्त मी प्रश्न तुम्हाला सांगून ठेवतो की याच कन्सेप्टवरती 2015ला STIच्याच पेपरमध्ये बरं का हा जो आत्ता प्रश्न झाला होता तो 2011चा होता. आणखी 4 वर्ष आपण पुढे गेलो आणि 15ला प्रश्न विचारला. तर तो प्रश्न जो काय आहे तो प्रश्न मी तुम्हाला फक्त आत्ता सांगून ठेवतोय आणि तो प्रश्न आपण पुढच्या ह्याच्यामध्ये सोडवायचा, म्हणजे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा, मी तुम्हाला सोडवून देणार आहे. तर काय प्रश्न दिला होता बघा, प्रश्न फार तर लिहून घ्या. अप्पू आणि अर्जित असा प्रश्न आहे तो. STIच्याच पेपरमधला 2015चा प्रश्न आहे तो. STI हा प्रश्न आपण पाहिला होता 2 पद्धतीनं. कदाचित या प्रश्नाचा हा आयोगाचा प्रश्न आहे. काही जणांना ह्याचं सोल्युशनही माहीत असेल. बरेच पुस्तकं आलेली आहेत मार्केटमध्ये, आयोगाचे पेपर सोडवलेले आहेत, बरेच प्रश्न सोडवून दाखवलेले आहेत त्यांनी. तर तुम्ही तिथेही त्याचं सोल्युशन पाहिलं असेल किंवा पहा तुम्हाला कळेल की तो प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक प्रश्नांचा असा आहे मित्रांनो. हे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न दाखवला. आणखी एक प्रश्न होता, असा होता, अर्जित आणि अप्पू हे दोघं एक गोलाकार शर्यतीत धावतात, गोलाकार मैदानावरती धावतात. आणि असं गोलाकार मैदान आहे, धावतात तर एकमेकांच्या दिशेने धावतात असं सांगितलं. एकाच वेळी सुरुवात करतात. अर्जित आणि अप्पू एकाच ठिकाणाहून गोलाकार मार्गाने एकमेकाच्या दिशेने धावायला सुरू करतात असा प्रश्न दिला आहे. हाय तसा वाचतोय मी. तर एकमेकांच्या दिशेने धावायला सुरुवात करतात आणि अर्जित आहे हा एका तासाला 3 फेऱ्या, 1 तास 3 फेऱ्या मारतो. तर अप्पू एका तासाला 2 फेऱ्या मारतो. प्रश्न समजून घ्या. अर्जित एका तासाला 3 फेऱ्या मारतो, अप्पू एका तासात 2 फेऱ्या मारतो. तर सकाळी 6:30 पासून ते 8 पर्यंत एकमेकांना किती वेळा भेटतील असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे कसं मॉडिफाईड होत गेले पहा. आता हा काळ कामाचा प्रश्न होता. हा त्याच टॉपिकमधला प्रश्न आहे. हा प्रश्न मी मुद्दाम असा घेतला का, तर मगाशी जो होता तिथं मी नाव दिलं होतं काळ काम वेग, म्हणजे त्यामध्ये काळ काम आणि वेग तिन्हीची एकत्रित करून ते टॉपिक आहे. आणि त्याच्यावरती आत्तापर्यंत ते जर आपण 2013 पासून पाहिलं तर जवळपास 13 प्रश्न या टॉपिकवर विचारलेले आहेत. म्हणून मी यातलं तुम्हाला उदाहरणासाठी मी काही उदाहरणे घेतली. तर आता हा प्रश्न लॉजिकली तुम्ही कसा सोडवू शकाल हे तुम्ही चेक करा, म्हणजे सोडवून पहा. तुम्हाला सुटला तर कमेंट करा आणि आम्हाला सुटला म्हणून तुम्ही सांगा. आणि पुढच्या सेशनमध्ये मी तुम्हाला हा प्रश्न सोडवून दाखवणार आहे. तर आपण आता या ठिकाणी थांबणार आहोत. तुम्हाला मी पुढं आपण काय पाहणार आहोत त्याची माहिती दिलेली आहे. तर पुढच्यामध्ये आपण जे पाहणार आहोत ते तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन समजून घ्या. हे जे काय आता सांगितलं त्याच्यावरती शांत चित्ताने विचार करा की तुम्ही स्पर्धा परीक्षेला जर नवशिके असाल तर ही 15 मार्च तुमची हुकमी आहे. एवढा विश्वास बाळगा आणि तुम्ही तो बाळगावा अशी अपेक्षा करतो. आणि तेवढा विश्वास मी तुम्हाला देतोय खात्रीनं. आणि मग आपण या सेशनमध्ये आता इथं थांबतोय. धन्यवाद.